भारतातील राजकीय प्रक्रियेची ओळख भारतातील राजकीय प्रक्रियेची ओळख हा जो घटक आहे तो पाहत असताना यामध्ये आपण भारतातील राजकीय प्रक्रिया काय आहे, भारतातील राजकीय प्रक्रियेचा जो 50 पासून ते आजपर्यंतचा आढावा आपण यामध्ये पाहणार आहोत। राज्यशास्त्राच्या अनुषंगाने एक अर्थाने भारतीय राजकीय प्रक्रिया ही राज्यशास्त्राची एक उपशाखा आहे। राजकीय प्रक्रियेसंबंधी यामध्ये चर्चा केली जाते, कारण राजकीय प्रक्रिया ही महत्त्वाची शाखा आहे। भारतीय राजकीय प्रक्रियेसंदर्भात अनेक विचारवंतांनी यामध्ये अभ्यास केलेला दिसून येतो। आता यामध्ये तुम्हाला भारतातील राजकीय प्रक्रिया काय आहे, त्याचं अर्थ, स्वरूप, व्याप्ती सांगा, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। यामध्ये भारतीय राजकीय प्रक्रियेचा आढावा घ्या 1950 ते आजपर्यंतचा। यामध्ये त्यानंतर भारतीय राजकीय प्रक्रियेची वैशिष्ट्ये टिपा लिहायला विचारली जाऊ शकतात, किंवा त्याचा ह्याच्यामध्येही विचारलं जाऊ शकते की प्रारूपे पण सांगा, अशा पद्धतीने ते लघु प्रश्नही तुम्हाला विचारले जाऊ शकतात। म्हणजेच भारताच्या राजकारणामध्ये, म्हणजे यामध्ये प्रास्ताविक लिहिताना भारताच्या राजकारणामध्ये व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग म्हणून एखाद्या देशाची राजकीय प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाचं असलेलं दिसून येतं। यामध्ये जर तुम्ही पाहिलं की या प्रक्रियेभोवती म्हणजे अवतीभोवतीच्या सामाजिक वातावरणाचा यामध्ये परिणाम झालेला दिसून येतो। म्हणजे काय आहे तर राजकीय सामाजिक घडामोडी ज्या घडतात त्यानुसार भारतातील राजकीय प्रक्रिया ही घडलेली आहे। एक मिनिट, एकच मिनिट, बोला, जमा करा की ते इनवर्ड करा की 206 मध्ये अजय म्हणून मुलगा आहे, 206 मध्ये वरती शिडी चढून जायचं, त्याला सगळी डॉक्युमेंट जोडून जमा करा आणि पुस्तकं घेऊन जावा। एकच मिनिट सुरू करू। तिथं सही करा फक्त, तुमचं बॉक्स कुठं आहे तिथं, म्हणजे सिग्नेचर स्टुडंटमध्ये आणि OC आहे याच्यावरती। ठीक आहे, सिग्नेचर स्टुडंट, फोटो लावायची गरज नाही ना, फोटो लावायची काही गरज नाही, असेल तर लावून टाका वाटल्यास, असेल नसेल काय। मेन बिल्डिंगच्या पाठीमागं पुस्तकं मिळतात। मेन बिल्डिंगच्या पाठीमागं 306 होता, 306 मध्ये मी बसतोय तिथे वरची बाजू, तिथं अजय म्हणून मुलगा आहे। इथं रिमार्क घ्या, आमचे शिपाई ते तुम्हाला रिमार्क देतील। ओके, ठीक। यामध्ये जर तुम्ही पाहिलं की भारतीय राजकीय प्रक्रिया जी आहे यामध्ये कुठल्या घटकाचा परिणाम होतो, यामध्ये राजकीय सामाजिक घडामोडीचा परिणाम राजकीय प्रक्रियेवर पडत असतो। म्हणजे काय तर मनुष्य हा जसा समाजशील प्राणी आहे तसा तो राजकीय प्राणी आहे, हेही वाक्य अरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला राजकीय प्रक्रियेबरोबर संबंध जोडावे लागतात। भारतातील राजकारणातील राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करताना भारतीय राज्यघटना, संस्था, संघटना, पक्ष, निवडणुका, सामाजिक चळवळी, राजकीय पक्ष, वर्ग, जात, आर्थिक धोरण इत्यादी गोष्टींचा विचार यामध्ये करावा लागतो। यामध्ये जर तुम्ही बघितलं की राजकीय प्रक्रिया ही आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती राज्यशास्त्राची उपशाखा आहे। 19व्या शतकातील उत्तरार्धाच्या काळामध्ये त्यामध्ये शास्त्रशुद्धपणा आणि पद्धतशीरपणा आल्याचं दिसून येतं। आता राजकीय संस्था, संघटना आणि गट व्यक्तीच्या ज्या
प्रवृत्ती आहे यांच्यातील व्यवहाराच्या प्रक्रियेला राजकीय प्रक्रिया असंही म्हटलं जातं. म्हणजे औपचारिक अनौपचारिक राजकीय कार्यकर्ता इत्यादी घटकांनी केलेल्या सर्व कृतींचा राजकीय प्रक्रियेमध्ये समावेश होतो. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं की राजकीय व्यवहाराचा राजकीय प्रक्रिया असा उल्लेख केला जातो. या शब्दप्रयोगामध्ये व्यक्तींनी केलेल्या सर्व राजकीय कृती अभिप्रेत असतात. त्या कृती सुट्ट्या विस्कळीत नसून परस्पराशी संबंधित राजकारण बाह्य घटकाद्वारे प्रभावित असतात. हे प्रक्रिया या शब्दाने त्या अर्थाने ते सुचवलं जातं. म्हणजे यामध्ये राजकीय प्रक्रिया म्हणजे काय तर व्यावहारिक अर्थानं सामाजिक गट आणि राजकीय संस्था, राजकीय नेतृत्व आणि लोकमत यांच्यामधील आंतरक्रियेमधून सार्वजनिक धोरणाची निर्मिती आणि त्याची अंमलबजावणी करणे तसे प्रशासन चालवणे त्यास राजकीय प्रक्रिया असं म्हटलं जातं. राजकीय प्रक्रिया म्हणजे राजकीय व्यवहार, कृती, संस्था, संघटना, सामाजिक चळवळी, नेतृत्व, जनमत, आंदोलन, दबाव गट इत्यादी घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. आता राजकीय प्रक्रियेचं स्वरूप काय आहे तर तुम्ही जर बघितलं तर सार्वजनिक व राजकीय जीवनात निर्माण झालेला भ्रष्टाचार, धर्मांधता व हिंसाचार इत्यादी प्रश्न सोडवण्यावर भर देणारे राजकीय व सामाजिक वर्तन, सर्वसामान्य जनतेमध्ये वाढत जाणारी जी हतबलता आहे इत्यादी अनेक समस्या भारतीय समाजामध्ये निर्माण झालेल्या दिसून येतात. यामध्ये भारत हा देश 1947 साली स्वतंत्र झाला, परंतु त्यावर 19व्या शतकातील झालेल्या राजकीय प्रक्रियेचा परिणाम त्यामध्ये असलेला दिसून येतो. राष्ट्रराज्याच्या निर्मितीच्या काळामध्ये भारतामध्ये अनेक राजकीय सामाजिक शक्ती, संस्था, गट तसेच अनेक राजकीय प्रवाह अस्तित्वात असलेले दिसून येतात. म्हणजे कुठले तर जहाल, मवाळ, त्याच्यानंतर इतर जे सामाजिक सुधारक घटक होते त्यांचाही प्रभाव यामध्ये असलेला दिसून येतो. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये दलित, आदिवासी, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक गट, स्त्रिया, गरीब इत्यादी गट हे राजकीय व्यवहारात सहभागी झाले. कारण सामाजिक गटामध्ये नव्याने त्यामध्ये आत्मभान जागृत झाल्यामुळं राजकीय प्रक्रियेत योग्य तो वाटा मिळवण्यासाठी विविध स्थानिक पक्षामार्फत संघटित होऊन अशा सर्व गोष्टींचा यामध्ये राजकीय परिघामध्ये त्याचा समावेश होतो. आणि तुम्ही जर बघितलं की 67 आत्ताची जी 47 नंतरची बदलत गेलेली राजकीय प्रक्रिया त्यामध्ये सुरुवातीला कशाचा प्रभाव होता, स्वातंत्र्य चळवळीचा प्रभावातून आपण स्वातंत्र्य मिळवलं. त्यानंतर ऐतिहासिक जी परंपरा आहे त्यातून आपल्या राजकीय प्रक्रिया आकाराला आलेल्या दिसून येतात. यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत यामध्ये अस्तित्वात आलेले दिसून येतात. आता राजकीय प्रक्रिया ही बहुजन राजकारणाच्या जोरावरती मोठ्या प्रमाणात आज अस्तित्वात आलेली दिसून येते. हे तर सगळ्यांना मान्य आहे. यामध्ये तुम्ही जर पाहिलं की सामाजिक दृष्ट्या अप्रतिष्ठित, दुर्बल मानल्या जाणाऱ्या जातीच्या उतरंडी याही, त्यानंतर आर्थिक दृष्ट्या त्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी असेल, शहरी ग्रामीण भागाच्या विभागणीतून आज मला सांगा राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कुणाकडे पाहिलं जातं. आज खेडी ओस पडायला लागली आणि शहराकडे त्याचा लोंढा वाढू लागलेला आहे. म्हणून राजकीय नेतृत्व हे सगळ्यात जास्त लक्ष कुणाकडे केंद्रित करतं, कोण सांगेल? शहरी मतदारांकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडून म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अर्बनायझेशनच्या प्रक्रियेमध्ये
शहरातील लोकांना कशा सुखसोयी उपलब्ध होतील आणि ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का जो घसरायला लागलाय तो कुठं तर राजकीय निर्णय प्रक्रियेमधून बाजूला चाललेला आहे आणि शहरी भागाला या प्रक्रियेमध्ये महत्त्व आलेलं दिसून येतं. त्यानंतर बहुजनवादी राजकीय प्रक्रिया सुरू झालेली दिसून येते. प्रत्येक समाजातील जे प्रश्न आहेत यामध्ये दलित, आदिवासी, इतर मागासवर्ग, सर्व अल्पसंख्याक गट यांचा समावेश यामध्ये होताना दिसून येतो. म्हणजेच भारतीय राजकीय प्रक्रियेचं स्वरूप हे सातत्यानं बदलत असलेलं दिसून येतं. म्हणजे भारतातील राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी ही 1975 नंतर स्वयंसेवी संस्थांना नव्याने मिळू लागली. म्हणजे स्वयंसेवी संस्थाचा जो आपण आकडा आहे, म्हणजे स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO असतील, या NGOचा भारतीय राजकीय प्रक्रियेमध्ये 75 च्या नंतर त्यामध्ये ते सामील होण्यास, निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होण्यास ते प्रवाहात येऊ लागले. पुढं जर तुम्ही बघितलं की लोकसंख्या असेल, विकास प्रक्रिया असेल, आरोग्य, शासकीय योजनाची अंमलबजावणी, शिक्षण, पाण्याचा प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न इत्यादी क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्था जे कार्य करतात, परंतु या संस्था राजकीय कार्यात न राहिल्यामुळे तसंच या गटांनी हाताळणारे लोकांचे प्रश्न मर्यादित असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून राजकीय व्यवस्थेवर प्रभाव पाडणारी राजकीय शक्ती निर्माण ती झालेली दिसून येत नाही. म्हणजेच एक उदाहरण घेतलं की आपण एक दबाव गटाच्या माध्यमातून जे आयटक, इंटक जे आहेत कामगारांचे गट असतील किंवा ST महामंडळाचे जे दबाव गट असतील किंवा इतर ज्या स्वयंसेवी संस्था असतील, या स्वयंसेवी संस्थाचा पुढे जाऊन राजकारणामधून त्या कुठंतरी ह्या बदलत्या राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांचं महत्त्व कमी झालेलं दिसून येतं. म्हणजेच काही ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी झटणाऱ्या शेतकरी संघटना या राजकीय प्रक्रियेमध्ये पुन्हा सामील होतात प्रत्यक्षरित्या. त्यावेळेस त्यांचं महत्त्व हे राजकीय निर्णय प्रक्रियेत कमी होताना दिसून येतं. म्हणजे राजकीय व्यवहार म्हणजे राजकीय प्रक्रिया या अर्थानं जर तुम्ही पाहिलं की हा जो 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये राजकीय व्यवहार काय आहे, त्यात निर्माण झालेले विविध अर्थ म्हणजे राजकीय प्रक्रिया म्हणून त्यामध्ये समजले गेले. एकूणच राजकीय प्रक्रिया म्हणजे राजकीय व्यवहार होय. आणि यामध्ये राजकीय व्यवस्था म्हणजे राजकीय प्रक्रिया. राजकीय व्यवस्था म्हणजे राजकीय प्रक्रिया म्हणजे काय, तर यामध्ये राज्यघटनेने निर्माण केलेले कायदे, त्यामध्ये कायदे मंडळ म्हणजे त्या कायद्याचं बहुमतानं निर्णय घेणारे कायदे असतील, त्यानंतर राजकीय पक्ष असतील म्हणजे निवडणुकाच्या माध्यमातून जे आपण नेतृत्व देतो की निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी विविध प्रभागातून किंवा मतदारसंघातून, त्यानंतर असतील चळवळी, त्यानंतर आहे प्रशासकीय व्यवस्था इत्यादी घटकांचा समावेश राजकीय प्रक्रियेमध्ये होतो आणि त्याला राजकीय व्यवस्थाही असं म्हटलेलं आहे. राज्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या सामाजिक दृष्टिकोनातून कार्य करीत असतात, परंतु त्या राजकीय अर्थकारण आणि राजकीय समाजशास्त्राच्या आधारावर निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे राजकीय समाजशास्त्र, राजकीय अर्थकारण, राजकीय चळवळी या विषयांना स्वतंत्र ज्ञानशाखा न मानता त्यांचा राजकीय प्रक्रियेतच समाविष्ट त्यांना केलं जातं. यामुळे राजकीय प्रक्रिया हे एका अर्थानं समाजशास्त्रीय स्वरूप त्याला प्राप्त झालेलं दिसून येतं आणि ती एक व्यवस्था झालेली दिसून येते. यामध्ये त्याची उदाहरणं काय आहे तर बिगर संस्थात्मक गट म्हणजे काय, तर NGO असतील, दबाव गट असतील, त्यानंतर नेतृत्व असतील, हितसंबंधी गट असतील, कामगार संघटना असतील, यांचाही समावेश यामध्ये होतो. त्यानंतर सार्वजनिक धोरण म्हणजे राजकीय प्रक्रिया. हो, सार्वजनिक धोरण म्हणजेच राजकीय प्रक्रिया. काय आहे सार्वजनिक धोरण, तर सार्वजनिक धोरण म्हणजे भारतामध्ये जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात, त्यालाच सार्वजनिक धोरण म्हटलं जातं. म्हणजे सार्वजनिक धोरण निश्चित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन यंत्रणा कार्यरत असते आणि या यंत्रणेची सर्व कृती सार्वजनिक धोरण निर्माण करण्यासाठी प्रभाव टाकणारे घटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर संकल्पना, सिद्धांत, विचार प्रणाली
यांचाही राजकीय प्रक्रियेमध्ये समावेश होताना दिसून येतो. यामध्ये काय आहेत संकल्पना, सिद्धांत काय आहेत, तर मार्क्सवादी सिद्धांत असेल भारतातला, तो म्हणतो की कामगारावरती जे कॅपिटलिस्ट लोक जे आहेत, भांडवलदार वर्ग आहेत, ते अन्याय करतात आणि तो अन्याय त्यांनी मोडून काढला पाहिजे, म्हणून मार्क्सवादी विचारसरणी भारतामध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये प्रभाव पडताना दिसून येते. त्यानंतर राष्ट्रवादी विचारसरणी आहे. राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे महात्मा गांधीजींच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी विचार मांडला, लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादी विचार मांडलेला आहे. म्हणजे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, राष्ट्राभिमान, राष्ट्र निर्मितीमध्ये म्हणजे त्यांनी ब्रिटिशांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. लोकशाही विचारसरणी असेल, भांडवलशाही असेल इत्यादी विचारसरणी ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये प्रभाव पाडताना दिसून येतात. राजकीय प्रक्रियेमध्ये अनेक संकल्पना निर्माण झालेल्या असतात, अनेक सिद्धांत प्रस्थापित झालेले असतात. या सर्व संकल्पना, सिद्धांत, विचारप्रणाली या राजकीय प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेल्या असतात. आता धर्म, भाषा, संस्कृतीचा समावेश राजकीय प्रक्रियेमध्ये होताना दिसून येतो. त्यामध्ये अनेक चळवळी केलेल्या दिसून येतात. म्हणजेच बेळगावचा जो महाराष्ट्र एकीकरण समितीकडून संघर्ष केला जातो, म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे आहोत, महाराष्ट्राच्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे, हा त्यांचा संघर्ष तुम्ही समोरून बघा. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी डोळसपणे त्यांचा संघर्ष पाहायला पाहिजे की हा वर्गीय संघर्ष असेल, हा भाषिक संघर्ष असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचाही संघर्ष यामध्ये दिसून येतो. म्हणजे नेतृत्वाची भूमिका असेल, म्हणजेच भारतीय राजकारणामध्ये अनेक नेतृत्व निर्माण झाली. यामध्ये गोखले, रानडे, महात्मा गांधी, महात्मा फुले, टिळक, नेहरू, गांधी, आंबेडकर, इंदिरा गांधी, त्यानंतर जे आहेत राजीव गांधी असतील, मनमोहन सिंग असतील, नरेंद्र मोदी, हे जे आहेत ते या नेतृत्वाच्या प्रभावाचा परिणाम ही राजकीय प्रक्रियेवरती होताना दिसून येतो. म्हणजेच नेतृत्वाची भूमिका हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग बनलेला आहे. आता ग्रामीण व शहरी जनतेची भूमिका म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांना ज्या योग्य सुविधा मिळाले की ते त्यांना मतदान करतात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथांचं सरकार येण्यामागं काय कारण होतं, कोण सांगेल? तिथले गुन्हेगारी कमी करण्यासाठी. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये लॉ अँड ऑर्डरची प्रक्रिया जी आहे ती कडकपणे राबवली आणि तिथल्या गुंडांचे एन्काउंटर करण्यात आले, ही एक बाजू आहे. त्याबरोबर आपण म्हणतो की ग्रामीण आणि शहरी जनतेची काय भूमिका आहे, तर उत्तर प्रदेशामधील बहुसंख्य जे पुरुष मतदार आहेत ते मायग्रेट आहेत. रोजगारानिमित्त दिल्ली, मुंबई, त्याच्यानंतर चेन्नई अशा मेट्रो सिटीमध्ये रोजगारासाठी मायग्रेट झालेले आहेत. यांचा प्रभाव त्याच्यावरती न पडता तेथील बहुसंख्य महिलांनी योगी आदित्यनाथ यांना मतदान केले, कारण त्यांना महिलांना विवाहासाठी जो काय म्हणतात ते सुकन्या समृद्धी असेल किंवा इतर ज्या योजना आहेत, त्याच्यानंतर PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे, यामध्ये स्वस्त धान्य महिन्याच्या महिन्याला त्यांना पुरवणं, त्याच्यानंतर गॅस जो आहे, जो महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, म्हणजे चुलीपर्यंत जे चूल पेटवून कष्ट तो धूर सोसण्यापेक्षा योगी आदित्यनाथांनी त्यांना गॅस फ्रीमध्ये दिला. म्हणजेच या मतदानाचा परिणाम प्रत्यक्ष योगी निवडून येण्यामध्ये झाला, असंही आपण त्याकडे पाहतो. म्हणजे भारतीय राजकीय प्रक्रियेचा अभ्यासाचा आढावा जर तुम्ही पाहिला, म्हणजे 1950 ते 1967 या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण जातो, यामध्ये जर बघितलं, यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राज्यघटनेची निर्मिती, संसदीय व्यवस्था, काँग्रेस पक्ष, निवडणूक शासन संस्था इत्यादी घटकांचा अभ्यास यामध्ये झालेला दिसून येतो. यामध्ये तुम्ही जर बघितलं की वेगवेगळ्या राज्यातील भाषा प्रश्न 1946 ते 1952, 1955च्या निवडणुका, जात वर्ग केंद्रित सत्ता समतोल
या घटकांचा प्रभाव त्या कालावधीमध्ये झालेला दिसून येतो. यामध्ये 1947 या काळातील काही घटना, नियोजन आयोग, काँग्रेस पक्षाचा उदय, राजकीय संस्था आणि राज्यघटना इत्यादी घटकांचा अभ्यास या कालावधीमध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे 1950 ते 67च्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस या गोष्टी आलेल्या दिसून येतात. म्हणजे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नर स्टोन ऑफ नेशन या पुस्तकामध्ये प्रामुख्याने घटना परिषदेचे जे कामकाज आहे त्याचा आढावा यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे यामध्ये व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना यांचा प्रभाव, त्यानंतर इतर चळवळींचा प्रभाव, कशा पद्धतीनं मागण्यांचा प्रभाव या 50च्या आणि 67च्या कालावधीमध्ये राजकीय प्रक्रिया बदलामध्ये घडलेला दिसून येतो. यानंतर 1967 ते 1990च्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर यामध्ये महत्त्वाच्या अर्थानं ओबीसीचं राजकारण म्हणजे मंडल आयोग असेल, पक्षीय राजकारण असेल, जातीचं वर्चस्व, राज्याचे राजकारण असेल, सहकार चळवळ यामध्ये मजबूतीकरणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय निर्णय प्रक्रियेवरती पडलेला दिसून येतो. यानंतर वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक अस्मितेचं राजकारण या कालावधीमध्ये सुरू झालेलं दिसून येतं. आणि 1980 नंतर राजकारण, राष्ट्रवाद, संघराज्य व्यवस्था त्यानंतर विकासाचे असमतोल वाटप असेल, त्यानंतर राजकीय केंद्रीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल, अशा प्रश्नाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय प्रक्रिया गतिशील झालेली दिसून येते. आता या ठिकाणी मायनर विनर काय म्हणतात तर मायरन विनर हे काय म्हणतात, द स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया या पुस्तकामध्ये ते काय म्हणतात तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल आणि जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, राजस्थान, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यामध्ये राजकीय निवडणुकांचं विश्लेषण यामध्ये करण्यात आलं आणि यामध्ये प्रादेशिक पातळीवरील जात, धर्म, सामाजिक स्तर इत्यादी संदर्भाचा या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस वांशिक संघर्ष आणि इतर संघर्ष आपण पाहतो त्यावेळेस या घटकांचा प्रभाव यामध्ये पडलेला दिसून येतो. इक्बाल नारायण यांनी इलेक्शन स्टडीज इन इंडिया अँड इव्होल्युशन्स यामध्येही मतदारांच्या वर्तनाचा अभ्यास यामध्ये केला. पॉलिटिक्स इन इंडिया या पुस्तकामध्ये रजनी कोठारींनी जातीचं राजकारण कसं घडतं हेही सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला दिसून येतो. आता तुम्ही जर पाहिलं की 1990 ते 2014 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले दिसून येतात. मंडल आयोगाच्या शिफारशीवरून निर्माण झालेले ओबीसी आंदोलन असेल, शेतकरी चळवळ असेल, नर्मदा बचाव चळवळ असेल, पर्यावरणाचे विविध प्रश्न, त्यानंतर दलित मुक्ती चळवळ, स्त्रीवादी चळवळ, कामगार चळवळ अशा प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या कालावधीमध्ये राजकीय बदल मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. राजकारणाच्या ताळेबंदामध्ये या पुस्तकामध्ये सुहास पळशीकर यांनी काय सांगितलं आहे तर भारतीय राज्यघटनेचा विकास, राजकीय संस्था, त्यांचे नियंत्रण, संघराज्य व प्रादेशिकता, काँग्रेसचं वर्चस्वाचं राजकारण आणि भाजपचा उदय कसा झाला यामध्ये भाजपचा उदय आणि त्यामध्ये भाजपचा विस्तार, जात आणि राजकारण, हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकरी चळवळी असेल असे आणि त्याचबरोबर पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. म्हणजे एक पक्ष पद्धतीचा जो प्रवास होता तो खंडित झाला. तो कुठं खंडित झाला तर 1951 ते 1959च्या कालावधी 77 नंतर खऱ्या अर्थानं पक्षीय राजकारण सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात आजही त्याचं परिणाम आपण बघतो. मतदान एक वेळा करतो आणि सत्ता केंद्र जी आहेत ती अनेक वेळाने आपल्या काय करतात सत्ता उपभोगत असताना दिसून येतात. ही राजकीय प्रक्रिया आहे. म्हणजे राजकीय प्रक्रियेचं विश्लेषण आणि वैशिष्ट्ये काय आहेत तर राजकीय प्रक्रियेचं विश्लेषण प्रामुख्यानं
कुठल्या कुठल्या पातळीवरती केलं ते आपण पाहिलं. यामध्ये अर्थकारण, राजकीय, सामाजिक चळवळी, राजकीय पक्ष, त्यातील स्पर्धा, त्यानंतर जे पब्लिक पॉलिसी ज्या आहेत, त्यानंतर आघाड्यांचं राजकारण कसं राजकीय निर्णय प्रक्रियेवरती परिणाम करतं त्या माध्यमातून त्या विश्लेषण केलं जातं. निवडणुकीचा अभ्यासही केला जातो. राज्यांच्या राजकारणातील जात असेल, म्हणजे गुजरातमध्ये पाटीदार असेल, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये जाट असेल, जाट असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध मराठा असतील, त्यानंतर धनगर असतील, यांचं राजकारणातील वर्चस्व असेल, त्यानंतर भाषिक संघर्ष जो सुरू असतो त्या माध्यमातूनही राजकीय प्रक्रियेवरती त्या माध्यमातून राजकीय प्रक्रियेचं विश्लेषण केलेलं दिसून येतं. त्यानंतर राजकीय प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, तर विचारप्रणालीचं विश्लेषण राजकीय प्रक्रियेमध्ये केलं जातं, मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं. त्यानंतर शासन संस्थेचं विश्लेषण असेल, नेतृत्वाची भूमिका असेल, धर्म, भाषा, संस्कृती, जातीय व्यवस्था, हे काय आहेत तर राजकीय प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. भांडवलदाराची भूमिका काय आहे, जागतिकीकरण असेल, दबाव गट, हितसंबंधी गट यांचा परिणाम कसा राजकीय प्रक्रियेवरती होतो आणि ते राजकीय प्रक्रियेचं कसं वैशिष्ट्य आहे हेही तुम्हाला त्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आपल्या पेपरमध्ये ते तुम्हाला मांडायचं आहे. त्यानंतर ग्रामीण राजकीय प्रक्रिया, शहरी राजकीय प्रक्रिया आणि राजकीय पक्ष आणि निवडणुका यांचाही प्रभाव राजकीय प्रक्रियेवरती होताना दिसून येतो. त्यामध्ये नेहरू प्रतिमान असेल. नेहरू प्रतिमान कसं आहे तर 1947 आणि 64 या कालावधीमध्ये मिश्र अर्थव्यवस्था, त्यानंतर त्यांनी आर्थिक नियोजन, त्यानंतर नियोजन आयोग असेल, आज त्यांना नीती आयोग असं त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीची पद्धत असेल, वेगवेगळ्या सभामध्ये काँग्रेसचा जो त्या कालावधीमध्ये झालेला विजय आणि त्यांनी घेतलेले निर्णय असतील, यामध्ये दारिद्र्याचा प्रश्न, अन्नधान्य उत्पादन, औद्योगिक विकास या बेसिक पायाभूत सुविधा सुधारण्यामध्ये नेहरू प्रारूपाची भूमिका काय होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेहरू प्रारूपांनी काय उदाहरण दिलं, त्यामध्ये आपण म्हणतो की पंचशील असेल किंवा राष्ट्रवाद, समाजवाद, म्हणजे सर्व घटकामध्ये समानता मिळाली, समान वाटप त्यांना मिळालं पाहिजे, म्हणजे कल्याणकारी राज्याचं, गुड गव्हर्नरचं धोरण, अलिप्ततावाद, म्हणजे अलिप्ततावादाचंही धोरण आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेहरूच्या प्रतिमानामध्ये स्वीकारलेलं दिसून येतं. पुढं मी तुम्हाला ते सांगितलं की एकपक्षीय पद्धतीचा ऱ्हास कसा त्यामध्ये झालेला दिसून येतो, म्हणजे काँग्रेसचं वर्चस्व सुरू झालं 51 पासून ते 67 पर्यंत कसा त्याचा ऱ्हास झाला आणि बिगर काँग्रेस सरकारी कशी अस्तित्वात आली याचाही अभ्यास आपल्याला राजकीय प्रक्रियेमध्ये करता येऊ शकतो. त्यानंतर प्रादेशिक पक्षाचं वर्चस्वाचं प्रतिमान कसं निर्माण झालं हेही, म्हणजे विविध राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं की जवळजवळ ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर काही कालावधीनंतर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलांचं सरकार अस्तित्वात आलं. ते कशाच्या आधारावर आलं याही गोष्टीकडे त्या आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे शिरोमणी अकाली दल आहे, काय म्हणतात त्याला, बादल जे होते ते तिथं मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच भगवंत सिंग मान जे आहेत आम आदमी पार्टीनं म्हणजे काँग्रेसबरोबर अलायन्स करून कितीतरी वर्ष ह्या शिरोमणी अकाली दलांनी आपण पंजाबचं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये प्रादेशिक पक्षानं काँग्रेसबरोबर युती करून कितीतरी वर्ष सत्ता उपभोगली आणि विशिष्ट प्रश्न डोळ्यासमोर ठेवून लोकांसमोर ठेवून सत्ता उपभोगली. त्याच्यानंतर जनतेनं त्यांना नाकारलं आणि तिथं आम आदमी पार्टी निर्माण आलेली दिसून येते. ज्यामध्ये जे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शीला दीक्षितांनी जवळजवळ 10 वर्ष किंवा माझं करेक्शन करा 10 वर्ष किंवा 25 वर्ष त्या मुख्यमंत्री राहिल्या काँग्रेसच्या. त्यानंतर एक एन जी ओमधून एखाद्या चळवळीमध्ये
म्हणजे अण्णा हजारेंच्या चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात आणि तिथून पुढं प्रादेशिक पक्ष किंवा एक छोटासा पक्ष त्यांनी काढला आणि त्या पक्षानं पुढे जाऊन भारतीय राजकारणामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि दिल्लीसारख्या म्हणजे ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये अर्बन लोकांचे म्हणजे नागरी लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जनतेकडून सरकारकडून निर्णय प्रक्रियेमध्ये त्यामध्ये दखल घेतली जात नाही यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारला आणि सर्वसामान्यपणे हे जे प्रशासकीय अधिकारी ते एन जी ओ ते चळवळी आणि चळवळी ते आम आदमी पार्टी असा प्रवास करणारे जे राजकीय नेतृत्व अस्तित्वात आलं त्यामध्ये अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील किंवा रिक्षाचालक असतील, जे विविध जे तळागाळातील जे लोक आहेत ते त्या ठिकाणी निवडून आले आणि राजकीय प्रक्रिया एकंदरीत प्रादेशिक पक्षाचं महत्त्व यामध्ये वाढलेलं दिसून येतं. हे महत्त्व 77 सालापासून वाढलेलं दिसून येतं. यामध्ये फुलोचं सरकार असेल, यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता यामध्ये जयप्रकाश नारायण आणि जे त्या कालावधीमध्ये समाजवादी पार्टी असेल आणि इतर ज्या पार्टीज आहेत मार्क्सवादी, CPI, CPM म्हणजे भाकप माकप अशा ज्या संघटना ज्या पक्ष होते छोटे छोटे ते एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला आणि एकाधिकारशाहीला त्या कालावधीमध्ये त्यांनी विरोध केला आणि एक सर्वसामान्यांचं सरकार आणण्याचा प्रयत्न केला. ते फार काळ टिकलं नाही आणि काँग्रेसनेही आपल्या व्यापक प्रमाणामध्ये धोरणामध्ये बदल करून पुन्हा ही सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला दिसून येतो. मात्र हा प्रयत्न एक पक्षीयचा प्रवास सोडून ते बहुपक्षीय पद्धतीनं प्रवास सुरू झाला आणि बायोपोलार गव्हर्नमेंटची निर्मिती या माध्यमातून झालेली दिसून येते. म्हणजे आघाड्याचं राजकारण यातून सुरू झालं आणि 1991चं जे नरसिंहरावच्या सत्तेमध्ये 3 महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आले. मंडल आयोगाच्या शिफारसी असतील, पंचायत राज व्यवस्था असेल आणि आर्थिक धोरणाची नव्याने पुनर्रचना करून जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण याचाही स्वीकार यामध्ये पुढं करण्यात आला आणि यामध्ये काँग्रेसचा ऱ्हास, आघाड्यांचं राजकारण आपण यामध्ये अभ्यासायचं आहे. भाजपचा उदय झाला म्हणजे 98 साली अटल बिहारी वाजपेयीजींच्या नेतृत्वाखाली 1998 ते 2004 या काळापर्यंत भाजपने केंद्रामध्ये आघाडीचं सरकार स्थापन केलं. नंतर 10 वर्ष काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. परंतु सर्व राजकीय अभ्यासकांपुढे कोणताही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसतानाही, हे भाकीत असतानाही 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भाजपला बहुमत प्राप्त झालं. कारण नरेंद्र मोदींनी गुजरातचं प्रारूप पूर्ण देशामध्ये राबवू शकतो आणि आपणच म्हणजे मोदी है तो मुमकिन है अशा पद्धतीच्या घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात जे नेतृत्व जिथं जे दुर्बल नेतृत्व ही उभारलं 2014 साली ते निवडून आलं आणि राजकीय प्रक्रियेमध्ये एकपक्षीय पद्धतीचा प्रवास सध्या BJP करताना दिसून येतं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये बहुमत मिळवल्यामुळं राजकीय प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये BJPचा प्रभाव वाढलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं तुम्हाला वंशधर्म निर्मितीमध्ये राजकीय पक्षाची भूमिका, राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व घटकांचा कसा पद्धतीनं समावेश होतो याचा राजकीय विश्लेषणामध्ये आपल्याला फायदा करता येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला या घटकाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये राजकीय प्रक्रियेचा अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, त्यामध्ये प्रस्तावना, विषय विवेचन, व्याख्या असेल, स्वरूप असेल, वैशिष्ट्य असेल, ते तुम्हाला मांडायचे आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे प्रकरण अभ्यासून लिहायचं आहे. याबद्दल कुणाला काही शंका आहेत? यामध्ये काय शंका आहेत कुणाला? बोलेल कोण? काय नाही सर. जास्त फास्ट होत नाही ना? समजते ना व्यवस्थित? काय अडचण नाही.
व्यवस्थित आहे. चर्चा काही नाही आहे. ओके, जाऊया पुढं. हो हो. याचीच सांधेजोड करून आपल्याला अशाच पद्धतीने या पेपरमध्ये लिहायचं आहे. अत्यंत कन्फ्यूज व्हायचं नाही. व्यवस्थित सणावळी ज्या आहेत, म्हणजे इलेक्शनच्या कालावधीमध्ये ज्या इलेक्शन घडलं, किती सीट्स निवडून आल्या, कुठल्या कुठल्या पक्षाला काय झालं, याची पहिल्या टॉपिकशी दुसऱ्या टॉपिकशी सांधेजोड करून चौथा तिसरा काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि परीक्षेमध्ये हे अत्यंत सोप्या पद्धतीने हे लिहायचं आहे, यामध्ये काही अडचण येणार नाही. आता दुसरा जो घटक आहे तो निवडणुकांचं राजकारण आणि पक्षपद्धती. आता मी सुरुवातीलाच क्लिअर केलं, सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि तशाच व्यावहारिक अर्थानं लिहायचं आहे. जास्त थिअरॉटिकल पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही. व्याख्या असेल तशाच पद्धतीनं मांडायची आहे. एखाद्या लेखकानं लिहिलेलं पुस्तक त्यामध्ये हा उल्लेख आला पाहिजे की राजकारणाच्या ताळेबंदामध्ये सुहास पळशीकर सरांनी काय सांगितलं, तर आघाड्यांचं राजकारण सुरू झालं. जातीय संघटनांना यामध्ये जातीय संरचनांना या राजकारणामध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रभाव वाढला. अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये चर्चा करायची. तशाच पद्धतीनं पुढच्या टॉपिकमध्येही लिहायचं आहे. यामध्ये काय आहे तर भारतीय राजकीय पक्ष पद्धतीचं स्वरूप कसं आहे, त्यानंतर काँग्रेस भाजप पक्षाचं राजकारण यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. यामध्ये प्रादेशिक पक्षाचा उदय कसा झाला ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे राजकारण समजून घेता येईल. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2014चा जो अजेंडा होता, व्यापक पातळीवरती 60 वर्ष सत्ता उपभोगली आणि यांनी काही बदल केलेले नाहीत आणि आम्ही बदल करू शकतो आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम आज तुम्ही उपभोगताय. यामध्ये कोण सांगेल की मोदीचे निर्णय प्रक्रियेमध्ये काय गोष्टी आवश्यक होत्या आणि काय नको होत्या, कोण सांगेल? म्हणजे 60 वर्ष काँग्रेसने सत्ता केली आणि त्यांनी काहीच केलेलं नाही आहे आणि BJPने 2014 पासून ते 2024 पर्यंतचा प्रवास असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी बदल केले, असं कोणाला काय वाटतं का? कोण बोलेल विश्लेषणाच्या पातळीवरती दोन ओळी? सर, जे नॅशनल हायवे झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त फारसं काही दिसत नाहीये. फक्त महागाई मात्र प्रचंड वाढली आहे सर. अगदी बरोबर. लॉकडाऊन नंतर जी व्यवस्था जी विस्कळीत झाली होती ती पुन्हा अजून पूर्वपदावर येते असं वाटत नाहीये. म्हणून या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही हा पेपर वाचचाल, चांगल्या पद्धतीनं आत्मसात करचाल, त्यावेळेस तुम्हीही एखाद्या पेपरमध्ये स्तंभलेखन करावं अशी माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. की बाबा हे ज्यावेळेस समजून घेताल त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल की काय चाललंय काय नाही आहे. ओके, बरोबर ना निलेश शिंदेजी सर? काय बोला? हा, बरोबर सर, बरोबर सर. कारण सर एखादा पेपर म्हणजे लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण प्रसारमाध्यम असेल, प्रसारमाध्यमामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आज मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंड मीडियाचा जो प्रकार आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्राउंड रिपोर्टिंग, हे फेसबुकमध्येही आपलं लाईव्ह करून एखाद्या ट्रॉफिकवाल्याला तू मला नियमानुसार पकडू शकत नाही, हे लोकशाहीमध्ये आपण ज्यावेळेस बोलतो मध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आपण बोलतो, त्याच पद्धतीनं मला वाटतं की फेसबुकमध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये शेअर ही प्रक्रिया न करता स्वतःला जी वाक्य सुचतात 4 ओळी त्या लिहाव्यात आणि त्या पद्धतीनं आपलंही एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते व्यक्त करावं. आज त्यांनी रस्ते चांगले केलेले आहेत, काही गोष्टी त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये चांगल्या केलेल्या आहेत, मात्र वाढणारी महागाई याविषयी ते काय बोलत नाहीत. 1 मिनिट, याविषयी बोला, चर्चा करू जरा 5 मिनिटं बोला. महागाई तर वाढलेलीच आहे. परत हे महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ना ते खूप भयानक पातळीवर नेऊन ठेवलंय आणि पुढच्या सगळ्याच राजकारणात त्यांनी तीच दिशा दाखवलेली आहे असं वाटत नाही का? अहो सर, तुम्ही जमा केलं नाही का फॉर्म अप्रूव्ह करायला? 1 मिनिट, फॉर्म अप्रूव्ह करायला वेळ लागतो. आजच्या आज जमा करा, नाहीतर बघा ते स्वीकारतात का. तुम्हाला मी लगेच जमा करा म्हणलो होतो सर.
अहो सर PRN जर पडला नाही तर ते ॲडमिशनला काय अर्थ राहत नाही. तुम्ही फॉर्म आजच्या आज तिकडे द्या किंवा इथं बाय हँड घेऊन आला किंवा बाबुराव सरांना घेऊन या वाटले सर, नाहीतर ते ॲडमिशन सर कॅन्सल होईल, कारण प्रॉब्लेम येईल ना. मी तुम्हाला सांगितलं की जे अटॅचमेंट केलेले 10वी 12वी इतर गोष्टी असतील त्या द्याव्या लागतील ना तुम्हाला. BA काय काय केलेलं आहे तुमचं आतापर्यंतचं जे रेकॉर्ड आहे ते जोडा ना सगळं त्यांना. आणि हे त्यांना रिक्वेस्ट करून घ्या, कारण ते अप्रूव्हल केल्यानंतर त्यांनी फॉर्म सगळे सबमिट केलेले आहेत बरं का, बघून घ्या. बाबुराव बुरके सर, शाहू कॉलेज. हां ठीक आहे, ओके. हां बोला बोला की चर्चा केली पाहिजे. आता संजय देशमुख कोण जॉईन झाले होते, त्याच्यानंतर अभिषेकला काय वाटतं हे पण विचारलं पाहिजे. काय आहे निर्णय प्रक्रिया, सर बोला ऐकतोय आम्ही. संजय पाटील सर बोला. निर्णय तर आता- प्रक्रियेमध्ये बोललं पाहिजे. आपण ज्यावेळेस मी उत्सुकतेनं ज्यावेळेस मी राज्यशास्त्राचा विद्यार्थीच या नात्यानं मी तुमच्याशी बोलतोय आणि शिक्षक पण म्हणून या नात्यानं बोलतोय. आणि मी कुतूहलानं ज्यावेळेस ग्रामीण भागातल्या लोकांचं राजकारण समजून घेतो तर त्यांना सगळ्यात जास्त राजकारणाचं ज्ञान आहे असं मला वाटतं. कारण कुरघोड्यांचं राजकारण कसं होतं, कोण कोणावर कसं कुरघोड्या करतं, हे कसं सांगतात ना, हे याचा अभ्यास तिथं आपल्याला समजतो. त्याच्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस राजकारण घडतं याचीही प्रक्रिया कशा पद्धतीने होते याचाही अभ्यास आपण त्यामध्ये करतो, बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला जे समजलं राजकारणामधलं काय आहे ते समजून एखादा स्तंभ लिहिणं, एखादा ब्लॉक लिहिणं हेही गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके बोला. सर महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे भाजपवाल्यांचं ते आता म्हणजे बरोबर आहे का, की पुढच्या सगळ्या पिढ्यांना त्यांनी हाच कित्ता गिरवलाय असं वाटत नाही का? आपले सुशांत माने सर. फोडाफोडीचं जे राजकारण आहे म्हणजे पूर्वी पण असंच होत होतं, पण आता थोडं जास्त प्रमाणात होतंय असं नाहीये का? किंवा बंडगर सरांना फॉर्म दाखवा तो तुमचा आणि अप्रूव्ह करायला द्या. अप्रूव्ह केल्यानंतरच जाऊन का त्यांनी अप्रूव्ह केलं नाही सर, सरांनी आमचं काम माहितीच नाही. बरं असू ठीक आहे, करा. ती खाली बंडगर सर आहेत माझ्या तिथे असतात, त्यांना रिक्वेस्ट करा, तो फॉर्म दाखवा. त्याच टेबलला बंडगर सर आहेत, त्यांना बोला. बोला मॅडम. हां बरोबर आहे, फोडा जोडा आणि राज्य करा. हां ही जी ब्रिटिशांनी पेरून गेलेली बी आहे ते आतापर्यंत चालतं, म्हणजे तेवढाच राजकारणामध्ये अभ्यास केला जातो. दुसरा जे आहे नैतिक पातळीवरती जर बघितलं की मी सुरुवातीला सांगितलं की मतदान एक वेळा केलं आणि सत्ता किती वेळा उपभोगली. हे महाराष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणतोय, पण महाराष्ट्राचा पंतप्रधान आजही महाराष्ट्राचा पंतप्रधान होऊ शकला नाही. याचं दुःख कुणाला वाटत नाही का? म्हणजे भारत स्वतंत्र होऊन निर्णय प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, पुरोगामी विचारवंताची भूमी म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मग तुम्हाला वाटत नाही महाराष्ट्राचा पंतप्रधान निर्णय प्रक्रियेमध्ये यावा? हो सर वाटते की, कारण पुढच्या निवडणुकीतला चेहरा पंतप्रधान पदाचा हा भाजपवाल्यांच्याकडून होता, पण नितीन गडकरी सरांना आय थिंक जास्त प्रिफर होतं, पण त्यांनाच बरोबर त्यांनी डावलेलं दिसायला आली की. म्हणजेच आघाड्याच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला समजून घेता येईल. म्हणजे उत्तर प्रदेश कशा पद्धतीनं प्रेशर करतं, म्हणजे उत्तरेतलं राजकारण आणि दक्षिणेतलं राजकारण हे निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव पाडतं. म्हणजे काँग्रेसमध्ये आता दक्षिणेतल्या राजकारणाचा प्रभाव आहे का नाही काँग्रेसच्या व्यवस्थेवरती? आहे. उत्तर आहे. कोण आहे तर दलितांचा चेहरा म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कोण दिले गेले? राहुल गांधी. खरगे. नाही खरगे सर खरगे. आणि खरगे. खरगेच्याच माध्यमातून कर्नाटकामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की कर्नाटकामध्ये सत्तांतर झालं, कर्नाटक हे राज्य खरं प्रगत राष्ट्र आहे असं मला म्हणावं असं वाटतं. कारण 15 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या जास्तीत जास्त 10 वर्ष 2 टर्मच्या वरती कुठलंही सरकार तिथं टिकू देत नाहीत. म्हणजेच निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्यावेळेस निर्णय घेत नाही त्यावेळेस तुम्हाला उलटून टाकणं त्याशिवाय पर्याय नाही. याचा पुरेपूर अभ्यास कर्नाटक करतं, बरोबर आहे का नाही? म्हणजे सिद्धरामय्याला निवडून दिलं आणि तिथं जे आहेत जे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत?
कोण आहेत ते काँग्रेसचे म्हणजे शिल्पकार म्हटले जातात निवडणुकीतले, काँग्रेसचे कर्नाटकातल्या राजकारणातले डी शिवकुमार, बरोबर. डी शिवकुमार जे आहेत ते कर्नाटकातल्या राजकारणातले शिल्पकार म्हटले जातात आणि त्यांना त्यांना शांत बसवण्यात आलं कारण त्यांनी निवडणुका कर्नाटकातल्या निवडणुकीचं चित्र बदलण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. मात्र काँग्रेसनं तिथंही जातीय राजकारण करून ओबीसीचं नेतृत्व त्या ठिकाणी बसवलं की नाही? कुणाला बसवलं तिथं? सिद्धरामय्यांना बसवलं. ते ओबीसीचं नेतृत्व करतात. म्हणजेच राजकारणामध्ये अशाही बहुसंख्य पद्धतीनं कुठला गट तिथं कार्यरत आहेत त्यानुसार तिथं राजकारण केलं जातं. त्यांनी अशा पद्धतीनं राजकारणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे मला काय वाटतं की चर्चेच्या माध्यमातून, पुस्तकाच्या वाचनातून त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं या गोष्टीचं आकलन येऊ शकतं. दैनिक जागरणमध्ये जे स्तंभलेखन केलं जातं, त्यानंतर रवीश कुमार ज्यावेळेस इंडिया टी व्हीमध्ये होते त्यांचे प्राईम टाईमचे जे एपिसोड आहेत आजही मी ते माझ्या यूट्यूबमध्ये मी ते डाउनलोड करून ऑफलाईनला घेतलेले आहेत. म्हणजे रोल ऑफ प्राईम मिनिस्टर जो पेपर आहे, म्हणजे रेग्युलरच्या मुलांना आज पेपर जो शिकवला जातो की रोल ऑफ प्राईम मिनिस्टर, याच्यामध्ये त्या प्राईम टाईममध्ये त्यांनी नेहरूपासून, इंदिरा गांधीपासून, PV नरसिंहराव असेल, राजीव गांधी असतील, त्याच्यानंतर HD देवेगौडा असतील, त्यानंतर मनमोहन सिंग असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यांचा निर्णय प्रक्रियेवरती कसा प्रभाव पडला आणि रोल अँड फंक्शन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया या पद्धतीनं त्याचा अभ्यास यामध्ये करता येईल. म्हणजे मला वाटतं तुम्ही अशा पद्धतीने ते ऐकलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही वाचलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला ग्राउंड लेवलचं राजकारण काय चालतं याचाही त्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं ते कळण्यास मदत होईल. सर हां बोला. सर आता नोटाबंदी झाली की नाही? झाली बरोबर आहे. हां आता 2000 पण नोटाबंदी झाली. बरोबर. मग त्या जनतेला तोटा झाला, फायदा पण झाला नाही सर. बरोबर आहे. सर्वसामान्य नोटबंदीमध्ये सर्वसामान्य जनतेलाच यामध्ये नाहक त्रास झाला. मोठ्या ज्या जिल्हा बँकेच्या आहेत, जिल्हा बँका आहेत आपल्यातल्या, म्हणजे हे ग्राउंड लेवलचं समजून घेताना मोठमोठ्या जिल्हा बँका असतील, उद्योगपती असतील, त्यांच्या नोटा ह्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोटांची टंचाई होण्याचं कारण का, तर या वन टाईममध्ये यांच्या नोटा बदलून देणं. ओके, म्हणजे नोटबंदी आणि नोटांची अडचण आणि त्याच्या मागचं राजकारण हेही आपल्याला सूक्ष्मपणे अभ्यासता येईल. आलं का लक्षात? यामध्ये अडचण कुणाची झाली तर सर्वसामान्य जनतेची झाली. यामध्ये मोठे जे लोक आहेत ते लाईनमध्ये उभारले का हो? दिसले तुम्हाला ते लाईनमध्ये उभारलेले? सर नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा संचय करणारी ही लोक तुम्हाला दिसली का हो? नाही दिसली. म्हणजेच अभिजनांचं राजकारण कशा पद्धतीनं होतं आणि त्याला मोदीही अपवाद नाहीत, कारण त्यांनी आता राजकारणामध्ये बॉन्ड पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आणि आज सगळ्यात जास्त पक्षनिधी कोणाकडे असेल तर तो भाजपकडे आहे, हे लक्षात घ्या. सर हां बोला अभिषेक. आता भारतीय अर्थव्यवस्था आहे ना सर, हां बोलत राहा, ऐकत येत, सगळेच ऐकत येत आणि माझ्याबरोबर सगळेच उत्तर देतील. बोला. आता भारतीय अर्थव्यवस्था ही कुठेतरी कमकुवत झालेली दिसून येते सर. बरोबर, अगदी बरोबर आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कमजोर झाली की भारतीय निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेणारे लोक कमजोर झाले हे पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. यामध्ये वाढती बेरोजगारी असेल, त्याच्यानंतर जे निर्णय जे घेतले जातात
त्याचा कुठल्याही पद्धतीनं अभ्यास न करता निर्णय घेतले जातात. शक्तिकांत दास जे आहेत ते रिझर्व्ह बँकेचे कोण आहेत, गव्हर्नर आहेत काय. त्याच्यानंतर रघुराम राजन सारख्या व्यक्तीने राजीनामा दिला. त्याच्यानंतर उर्जित पटेलांनीही मोठा गौप्यस्फोट केला होता मध्ये, तो कोणी वाचला पेपरला. म्हणजे अर्थव्यवस्था कमजोर नाही आहे, लक्षात घ्या. अर्थव्यवस्था चालवणारे लोक कमजोर आहेत, त्यामुळं आपली अर्थव्यवस्था कमजोर असल्याचं चित्र निर्माण केलं जातं आणि त्या चित्राचं बळी आपण पडलेलो आहे, हे लक्षात घ्या. सर, मोदींचे 2 फसलेले निर्णय म्हणजे एक नोटबंदी आणि दुसरं जीएसटी. अगदी जीएसटी मुळे सर्वसामान्यांना सगळं संपवलंय त्यांनी अगदी आणि बरोबर स्मॉल बरोबर भरपूर मोठा फटका बसलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. खरं तर बेरोजगारी वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे जीएसटी हेच असायला पाहिजे असं वाटतं. बरोबर. हे बरोबर. डोळसपणे राज्यशास्त्राचा विद्यार्थी बोलू लागला यातच आमचं समाधान आहे. म्हणजे मी काय जास्त हे बोलत नाही, पण असं बोललं पाहिजे तरच ते कुठंतरी तुम्हाला त्या पद्धतीनं ते समजू शकेल की हे काय चाललंय. आणि पेपरमध्ये मांडताना अशा पद्धतीनंच आपल्याला म्हणजे थिअरॉटिकल कसं आहे, जास्त व्यावहारिक उदाहरण देण्यापेक्षा थिअरॉटिकल बेसनं आपल्याला पुढे जायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच आता या निवडणुकांचं राजकारण काय आहे, म्हणजे भारतीय जाऊया ना पुढं आपण आता. सर 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 एक प्रश्न माझा. येस सर बोला की सर. हॅलो, प्रश्न असा आहे की अभिषेक माईक म्यूट करा तुमचा जरा. हॅलो सर, मॅडम मला असं वाटतंय. हॅलो, हा सर बोला की सर. आपण हुकुमशाहीच्या दिशेकडे निघालो, राजकारणामध्ये चाललंय असं वाटतंय का की बाबा आपण आता हुकुमशाहीकडे. ज्यावेळेस आपण मागच्या प्रवासामध्ये चाललो की 75 मध्ये आणीबाणी इंदिरा गांधींनी जाहीर केली आणि कुठल्याही राजकीय नेत्याचं आपण ऐकलेलं नाहीये. म्हणजे त्या कालावधीमध्ये आपण ज्यावेळेस वाचतो आणि आजची परिस्थिती यामध्ये साधारण म्हणजे त्यामध्ये आंतरसंबंध जरी असला तरी आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. लक्षात घ्या, वन इलेक्शन, वन नेशन वन इलेक्शन हा निर्णय कितपत योग्य आहे हे कुठंतरी एकाधिकारशाहीकडे प्रवास करताना दिसून येतं. म्हणजेच आपण कुठंतरी पराभूत होऊ की काय अशी परिस्थिती आजच्या नेतृत्वाला वाटू लागलेली आहे. म्हणजे केंद्रामध्ये आपल्याला कुठंतरी झटका बसू शकतो, म्हणून वन नेशन वन इलेक्शन घेऊन हे कुठंतरी संपवलं पाहिजे आणि सत्ता आपल्याकडे घेतली पाहिजे अशी परिस्थिती राजकीय नेतृत्वाला वाटताना, त्याला भीती वाटताना दिसून येते. म्हणजेच आज तुम्ही 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही तुम्हाला वाटतं की तुम्ही जर पायाभूत सोयी सुविधाकडे लक्ष दिलं नाही आहे, वाढत्या महागाईकडे लक्ष नाही दिलं, फक्त ज्या लोकानुरंजनवादी धोरणं राबवण्यात तुम्ही बिझी आहात. म्हणजे कुठलं धर्म, जात, भाषा यामध्ये लोकांना लढवणं, त्यानंतर जे निर्णय आहेत म्हणजे आनंदाचा शिधा वाटणं, गॅस स्वस्त करून देणं त्या कालावधी पुरतं, म्हणजे आपूची गोळी लोकांना चारणं आणि राजकारण करणं हे कुठंतर काही कालावधीपर्यंत चालतं आणि त्यानंतर राजकारणामध्ये त्या राजकारणाला त्या राजकीय नेतृत्वाला उतरती कळा लागते. त्यावेळेस असे निर्णय फसतात आणि राजकीय सत्तांतर त्या ठिकाणी घडून येतं असं एक मला वाटतं. सर, पूर्ण मीडिया ताब्यात घेतलाय आणि सत्य काय दाखवतच नाही. अगदी, कारण कुठल्याही प्रेस कॉन्फरन्स, मन की बात म्हणजे जी प्रक्रिया आहे, म्हणजे तुमचे निर्णय तुम्ही मन की बात म्हणजे एखाद्या चॅनलला, म्हणजे जो गव्हर्नमेंटचा चॅनल आहे दूरदर्शन, त्याच्यामध्ये जायचं आणि मन की बात लोकांना सांगायची. का हो तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये समोर येऊन लोकांचे प्रश्नांचे उत्तर का देत नाही? तर मोदींनी गेल्या 10 वर्षात एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाहीये. आपण एखाद्या प्रत्यक्ष एखाद्या नेतृत्व या भाषेनं बोलतोय, एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन राजकारणाचा अभ्यास करताना बोलायचं नाही. पद्मजा पाटील मॅडम, लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून बोलता आहात त्यावेळेस कधीही बोलताना म्हणायचं नेतृत्व, कधीही बोलताना म्हणायचे राष्ट्रप्रमुख किंवा आपले प्रधानमंत्री, अशा अर्थानं आपण बोलूया. कारण ज्या वेळेस आपण एखाद्या नेतृत्वाला विरोध करतोय ते एखाद्या वैचारिक बैठकीतनं विरोध केला पाहिजे, ना की एखादा पक्ष म्हणून त्याला विरोध करतोय. पक्षाच्या विचारसरणी, पक्षाचे अजेंडे, जाहीरनामे याचाही अभ्यास आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून केला पाहिजे. हो सर, बरोबर आहे. पक्षाचाच तो अजेंडा आहे ऍक्च्युली.
त्यांना एकट्यानं दोष देण्यात काही अर्थ नाही. अगदी सर अजून एक शंका आहे. अभिषेक, आपण आता पुढे जाऊया. शंका आहेत, मात्र आपल्याला जरा थोडं थोडं त्यातला सारांश घेऊन पेपरला चांगल्या पद्धतीनं सोडवायचा. आणि यावेळेस अभिषेक वैयक्तिक पेपर सोडवले पाहिजेत, असाइनमेंट दिल्या पाहिजेत, नाहीतर सलग फॉर्म भरायचं, पैशाचा भुर्दंड करायचा आणि पेपर द्यायचे नाही. जिथं अडचणी येतात लिहिण्याचं स्किल वाढवलं पाहिजे. मान्य आहे तुम्ही स्लो लर्नर आहात, तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये समजत नाही, मात्र इतर लोकांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि पेपर यावेळेस सोडवायचा. ओके ओके. ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. यामध्ये भारतातील लोकसभेच्या निवडणुकीचा एकंदरीत आपण आढावा घेतला, म्हणजे 1952 ते 2021 पर्यंतचा जर आढावा घेतला, यामध्ये 1952 मध्ये म्हणजे विशिष्ट पद्धतीनं ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि तिथून पुढं जी बेसिक ज्या प्रश्न होते भारतासमोर, म्हणजे सुकुमार सेन यांनी त्या कालावधीमध्ये काय सांगितलंय ती 44.33% मतदान यामध्ये झालं. विविध लोकसभेसाठी 44% मतदान या कालावधीमध्ये झालेलं दिसून येतं. आणि यामध्ये 45% मतदान हे विधानसभेच्या कालावधीमध्ये या 52च्या निवडणुकीमध्ये झालेलं दिसून येतं. म्हणजे मतदानाचा टक्का कसा त्या कालावधीमध्ये होता. आणि यामध्ये ज्या वेळेस या निवडणुकीमध्ये काँग्रेसला लोकसभेमध्ये 364 जागा मिळाल्या आणि इतर ज्या प्रादेशिक पक्षांना, म्हणजे आचार्य नरेंद्र देव असतील ना, जयप्रकाश नारायण असतील, ज्यांचा मी अभ्यास केला, जे राम मनोहर लोहिया असतील, यांचे समाजवादी पार्टीला 12 जागा मिळाल्या आणि यांनीही त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. आणि मुख्य मुद्दे काय होते त्यावेळेस ते लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये नेहरू हे स्टार प्रचारक होते आणि नेहरूंनी त्या कालावधीमध्ये जवळजवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी 4000 किलोमीटरचा त्या कालावधीमध्ये प्रवास केला आणि जवळजवळ 4 कोटी लोकांशी त्यांनी संवाद साधलेला दिसून येतो. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं की या निवडणुकीमध्ये काय आहे, तर प्रदीर्घ स्वातंत्र्य चळवळीचा फायदा यामध्ये लोकांसमोर मांडण्यात आला आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. म्हणजे 1952च्या इलेक्शनचं विश्लेषण आपल्याला करता येईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या पेपरमध्ये 52चे इलेक्शनविषयी लिहायचं आहे. त्यानंतर 57ची इलेक्शन जे आहे, म्हणजे 57 ते मार्च 57च्या दरम्यान निवडणुका झाल्या. यामध्ये तुम्ही जर बघितलं 17 दिवसामध्ये या निवडणुका पार पाडलेल्या दिसून येतात आणि 56च्या भाषावार प्रांतरचनेच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे. हे मुद्दा नोट डाऊन करून घ्या, कारण निवडणुकीचा ज्यावेळेस आपण मुद्दा लिहितो त्यावेळेस भाषावर प्रांतरचना झाली आणि भाषावर प्रांतरचनेनुसार राज्य निर्माण झाली आणि त्यानुसार त्यांना अधिकार देण्यात आलेला दिसून येतात. यामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जागा मिळालेल्या दिसून येतात. 490 जागावर काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी उभे होते आणि 371 ठिकाणी काँग्रेसने या कालावधीमध्ये विजय मिळवलेला दिसून येतो. त्यामध्ये विविध पक्षांना ज्या प्रादेशिक छोट्या छोट्या पार्टी होत्या, प्रादेशिक म्हणता येत नाही कारण त्या कालावधीमध्ये प्रादेशिक पक्ष अस्तित्वात नव्हते, म्हणजे होते पण ते एवढ्या फार प्रमाणात नव्हते. त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी असेल, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, प्रजा समाजवादी पार्टी असेल किंवा समाजवादी पार्टी, जनसंघ, असे त्या कालावधीमध्ये ह्या जनसंघाचंच एक प्रारूप म्हणजेच BJP असे आहे असं मी म्हणेन. त्या कालावधीमध्ये जनसंघाने 130 जागा उमेदवारापैकी 4 उमेदवार त्यांचे निवडून आले होते त्या कालावधीमध्ये. म्हणजे या कालावधीमध्ये बिगर समाजवादी पक्ष सरकारे या ठिकाणी असलेली दिसून येतात. म्हणजे भारतीय राजकारणामध्ये सर्वोच्च पदावरती पोहोचलेले लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, RK व्यंकटरमण त्या कालावधीमध्ये म्हणजे अशा कालावधीमध्ये असणारे नेते दिग्गज पातळीवरती पुन्हा पोहोचलेले दिसून येतात. कारण त्याची पुनरावृत्ती लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, मोरारजी देसाई पण पंतप्रधान झाले आणि अटल बिहारी वाजपेयीही पंतप्रधान झाले आणि RK व्यंकटरमण त्या कालावधीमध्ये इलेक्शन लढवलेले पुन्हा राष्ट्रपती झालेले दिसून येतात. म्हणजे ही या इलेक्शनचं या कालावधीच्या वैशिष्ट्य दिसतं. पुन्हा तुम्ही सार्वत्रिक निवडणूक 62ची पाहिली, यामध्ये
62च्या निवडणुकीमध्ये नेहरूच्या घराणेशाहीवरती या निवडणुकीमध्ये आरोप करण्यात आला. पंडित नेहरूंनी 1959 पर्यंतमध्ये आपल्या इंदिरा गांधींना राजकारणामध्ये म्हणजे काँग्रेसचं अध्यक्षपद म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं आणि पंडित नेहरूंनी इंदिरा गांधी यांच्या दबावाखाली केरळमधील निवडून आलेल्या कम्युनिस्ट सरकार त्या कालावधीमध्ये बरखास्त केलं. त्याचबरोबर पंडित नेहरूंचे जावई म्हणजे फिरोज गांधी यांनीही जो मुंदडा कांडचा पर्दाफाश केला. यामुळे नेहरू सरकारमधील अर्थमंत्री टी कृष्णमचारी म्हणजे कृष्णमचारी जे होते टी कृष्णमचारी जे आपल्या संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये पण होते बघा, त्यांचाही अशा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर तिसरी लोकसभा निवडणूक पार पडली, ती 62ची. आणि त्यामध्ये 194 जागा काँग्रेसने लढवल्या. 11,19,00,000 मतदारांनी मतदानाचा हक्क यामध्ये बजावला. निवडणुकीमध्ये 55% मतदान झालं. म्हणजे अशा अर्थानं तुम्हालाही मतदानाचा अभ्यास करायचा आणि त्या पद्धतीनं ते मांडायचं आहे. 1985च्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं की जे 488 जागा लढवल्या त्यापैकी 361 जागावरती काँग्रेसला विजय मिळवता आला. म्हणजे हळूहळू काँग्रेसच्या जागा पुढं कमी होत गेलेल्या दिसून येतात आणि आसाम गणराज्य परिषद, अकाली दल असे पक्ष या कालावधीमध्ये निर्माण झालेले दिसून येतात. आणि या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर काँग्रेस व इतर राजकीय पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नेतृत्वाचा या कालावधीमध्ये उदय झालेला दिसून येतो. आणि त्याचबरोबर 1962चं चीन युद्ध असेल या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाण सारखे नेतृत्व निर्माण झालेलं दिसून येतं. आणि पंडित नेहरूंनी म्हणजे चीन युद्धाचा याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालं आणि जे मुंदडा हत्याकांडचा जो भ्रष्टाचार प्रकरण असेल, चीनचे आक्रमण असेल आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी पंडित नेहरूवरील त्यांच्या धोरणावरील ज्या लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली आणि प्रजा समाजवादी पार्टीने मोठ्या प्रमाणामध्ये या काँग्रेसच्या धोरणावरती विरोध केल्यामुळं कुठंतरी त्यांना 62च्या निवडणुकीमध्ये कमीत कमी लोकांचं मतदान झालेलं दिसून येतं. म्हणजे हे मुख्य मुद्दे या इलेक्शनचे असलेले दिसून येतात. त्यानंतर 67च्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर बघितलं अशा पद्धतीनंच तुम्हाला ते वाचून तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. म्हणजे एकूण टक्केवारी लक्षात नाही आली तरी लमसम म्हणजे ज्या पद्धतीनं जे आहे म्हणजे 67च्या कालावधीमध्ये कुठलं सरकार होतं, त्यांनी काय काय केलं आणि त्या सरकारला कशामुळं धोका निर्माण झाला, त्या मतदानाची टक्केवारी कशा पद्धतीनं घसरली ते तुम्हाला आपल्या पेपरमध्ये मांडायचं आहे. आता 67च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला लोहियांच्या काँग्रेसच्या नाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाची सरकारे स्थापन झालेली दिसून येतात. यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, ओरिसा या राज्यामध्ये संयुक्त आघाडीची सरकारे म्हणजे प्रादेशिक पक्षांचा या कालावधीमध्ये उदय झाला आणि 1967च्या पार्श्वभूमीमध्ये इंदिरा गांधीजींच्या कारभारावरती नाराज होऊन चरणसिंग असतील किंवा भारतीय क्रांती दल, बिजू पटनाईक यांनी उत्कल काँग्रेस, त्यानंतर मोरारजी देसाई, कामराज यांनी आपले वेगवेगळे पक्ष या कालावधीमध्ये स्थापन होऊन प्रादेशिक पक्षांचा या कालावधीमध्ये उदय झाला. म्हणजे 67च्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये प्रादेशिक पक्षांचा मोठ्या प्रमाणामध्ये उदय झालेला दिसून येतो. आता 71च्या इलेक्शनमध्ये म्हणजे 69च्या काँग्रेसमधील फुटीमुळं वेगवेगळ्या राज्यामध्ये काँग्रेसचे जी संयुक्त सरकारे स्थापन झाली यानंतर इंदिरा गांधी एका बाजूला पडल्या आणि इंदिरा गांधींच्या विरोधातच इंदिरा हटाव अशा घोषणा दिल्या गेल्या आणि इंदिरा गांधींनी पुढं जाऊन गरिबी हटाव म्हणजे इंदिरा हटाव जो नारा विरोधी पक्ष प्रादेशिक पक्षांनी दिला आणि त्यालाच इंदिरा गांधींनी पुढं त्याला जोडून इंदिरा हटाव योग्यच आहे पण त्याबरोबर मी गरिबी हटवणार असा मुद्दा पुढं धरून 71च्या लोकसभेमध्ये
15 कोटी लोकांनी यामध्ये मतदान केलं आणि जवळजवळ 352 जागावरती काँग्रेसला विजय या कालावधीमध्ये मिळाला. म्हणजे संघटना काँग्रेसला त्यामध्ये म्हणजे जे इंदिरा गांधींना हटाव म्हणणारे जे लोक होते त्या संघटना काँग्रेसला 238 जागापैकी 16 जागावर विजय मिळाला. म्हणजे लोक कुठंतरी यामध्ये लोकांचा कसा सहभाग होता हे लक्षात येतं तुम्हाला. म्हणजे गरिबी हटावचा नारा त्या कालावधीमध्ये दिल्यामुळं इंदिरा गांधींना जनतेनं पुन्हा एकदा सत्तेवरती बसवलेलं दिसून येतं. म्हणजे या कालावधीमध्ये जनसंघाला 22 जागा असतील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 25 जागा असतील, भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 13 जागा मिळाल्या आणि आंध्र तमिळनाडू या 2 राज्यात प्रादेशिक पक्षांनी जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते. आणि अशा पद्धतीनं गरिबी हटाव या मुद्द्यामुळं इंदिरा गांधीला त्या कालावधीमध्ये आयर्न लेडी किंवा दुर्गा अवतार असं संबोधलं गेलं. आणि नेहरू नंतर कोण असं विश्लेषण आणि जे गैर काँग्रेस जे होते त्यांनी गुंगी गुडिया असा उल्लेख केलेल्या इंदिरा गांधींना खऱ्या अर्थानं लोकांनी त्या कालावधीमध्ये गरिबी हटाव या नाऱ्याखाली निवडून दिलं आणि त्या कालावधीमध्ये त्यांची म्हणजे 5वी लोकसभा ही त्यांनी काँग्रेसने जिंकलेली दिसून येते. आता 6वी लोकसभा जी आहे 77ची यामध्ये जे आहे म्हणजे गैर काँग्रेसची सरकारे स्थापन झाली होती त्या काँग्रेसचे कुठेतरी एकीकरण झालं. म्हणजे भारतीय राजकारणाचा प्रवास बदलण्यामध्ये म्हणजे दुसरी जी लढाई जी सुरू झाली म्हणजे तुम्ही जर पाहिलं की 1975मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराचा जो आरोप सिद्ध झालेल्या आरोपीमध्ये म्हणजे इंदिरा गांधी यांच्यावर 5 वर्षासाठी निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आणि विरोधी पक्ष यांच्या राजीनाम्याची त्यामध्ये मागणी केली गेली. पण इंदिरा गांधी यांनी राष्ट्रहिताखातर व लोकाग्रस्तव ते धुडकावून देऊन इंदिरा गांधी यांनी राजीनामा देण्याऐवजी 25 जून 1975ला देशामध्ये आणीबाणी जाहीर केली. आणि यामध्ये विरोधी पक्षातील जे नेते होते म्हणजे कोण होते तर त्यामध्ये जयप्रकाश नारायण असतील, राम मनोहर लोहिया असतील, त्यानंतर जनसंघाची लोक म्हणजे आजचं जे BJPचा उदय आहे त्याची पाळंमुळं या जनसंघाच्या या राजकारणामध्ये असलेली दिसून येतात. यामध्ये संजय गांधी जे मेनका गांधीचे मिस्टर होते त्यांनाही यामध्ये घटनाबाह्य सत्ता केंद्र निर्माण केली. त्यामुळं त्यांनाही यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं संजय गांधींनी जे निर्णय घेतले संजय गांधी फिरोज गांधी बरोबर अशा पद्धतीनं मुस्कटदाबी इंदिरा गांधींनी त्या कालावधीमध्ये केलेली दिसून येते. म्हणजे 38वी आणि 39वी जी घटनादुरुस्ती केली आणि यामध्ये त्या घटनादुरुस्तीमध्ये मर्यादा आणल्या गेल्या आणि न्यायालयाचे जे पुनर्विलोकन आहे म्हणजे घटनात्मक हृदय ज्याला घटनेचं हृदय म्हटलं जातं त्याच्यावरतीही इंदिरा गांधींनी काय केलं एकाधिकारशाही निर्माण करून ही प्रक्रिया आपल्याकडे राखीव ठेवली. त्यामुळे जी एकाधिकारशाही निर्माण झाली त्याला जानेवारी 77ला ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यामध्ये ही आणीबाणी जवळजवळ 19 महिने आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली आणि 77च्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 542 जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये 492 ठिकाणी काँग्रेस उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी फक्त 157 ठिकाणी त्यांना विजय मिळाला. म्हणजे 34% मते काँग्रेसला या कालावधीमध्ये मिळाली. म्हणजेच इंदिरा गांधीजींच्या अतिरेकी एकाधिकारशाही वागण्यामुळे जनतेने त्यांना त्या कालावधीमध्ये नाकारलं आणि या 6व्या लोकसभेच्या आणीबाणी हा मुद्दा प्रभावी ठरला आणि पहिल्यांदा विरोधी पक्ष एकत्र आल्याचे दिसलं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी एकाधिकारशाही बिगर काँग्रेस सरकार या ठिकाणी आले. या निवडणुकीत संजय गांधी मी मेनका गांधीचे म्हणलो पण ते तसे नाही आहे. संजय गांधी, इंदिरा गांधी
यांनाही या इलेक्शनमध्ये पराभव स्वीकारावा लागला. जनतेने जनता पक्षाचे जे नेते होते, म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं की खऱ्या अर्थानं जनसंघाचं जे नेतृत्व म्हणजे हेगडेवार, रामकृष्ण हेगडेवार यांचाही या इलेक्शनमध्ये पराभव झाला. जॉर्ज फर्नांडिस जे संरक्षण मंत्री होते ते निवडणुकीत जिंकले. अशा प्रकारे 1977च्या निवडणुकीत पहिल्यांदा काँग्रेस सत्तेपासून दूर राहिलेले दिसून येतं. अशा पद्धतीनंच तुम्हाला 80ची निवडणूक, त्यानंतर 80च्या निवडणुकीतील मतदान आणि निवडून आलेलं सरकारच्या जागा, त्यानंतर 80च्या निवडणुकीतला मुख्य मुद्दा काय होता, म्हणजे इंदिरा गांधींनी केंद्रामध्ये म्हणजे शेतकरी, कामगार, दलित यांनी वेगवेगळ्या कारणास्तव या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं 80च्या निवडणुकीमध्ये. त्यामध्ये मुख्य कारणं कुठली होती तर 1984 च्या निवडणुकीमध्ये, म्हणजे 80च्या निवडणुकीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता की यामध्ये इंदिरा गांधींनी केलेल्या घटनाविरोधी किंवा कायदे जे आहेत, म्हणजे आर्थिक विकासाची दिशा बदलण्याचे आश्वासन हे सरकार पूर्ण करण्यास अपयशी आहे, हे कोणी सांगितलं तर हे अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन जे स्थापन झालेलं आहे बिगर काँग्रेस सरकार, हे कुठंतरी याला उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळं या कालावधीमध्ये हे सरकार बरखास्त झालं आणि हे अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार निर्णय देऊ शकत नाही असं एक चित्र निर्माण करण्यात आलं. आणि 80च्या ज्या 7व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 492 काँग्रेसचे उमेदवार उभा राहिले होते, त्यामध्ये 353 जिंकले. का जिंकले? कारण महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर हे सरकार जे आहे ते निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे काय, राजकीय स्थैर्य ते निर्माण देऊ शकत नाही, त्याची आश्वासकता देऊ शकत नाही. म्हणून जमीनदार, सधन शेतकऱ्यापासून गरीब शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक, दलितांनी वेगवेगळ्या पक्षाला जे मतदान केलं होतं ते शेवटी त्यांनी इंदिरा गांधी यांना मतदान केलेलं या कालावधीमध्ये दिसून येतं. आता इंदिरा गांधी सरकार केंद्रात स्थापन झाले, त्यानंतर इंदिरा गांधींनी वेगवेगळे कार्यक्रम जाहीर करून प्रशासनावर आपली पकड निर्माण केली आणि 1984मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या मध्ये एक पुस्तक आले बघा, ते अजबवालेंनी पुस्तक काढलेलं आहे, ते तुम्ही जरा वाचा. म्हणजे ते जे खलिस्तानची मागणी जे करत होते पंजाबमधली लोक व्यापक प्रमाणात, मेजर जगजित चौहान जो होता तो पाकिस्तानचा हस्तक होता आणि त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये सुवर्ण मंदिरामध्ये एक छावणी स्थापन करून तिथं एक स्वतःचंच एक प्रतिसरकार स्थापन करून आपण खलिस्तान राज्य निर्माण करू अशी मागणी करून मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जनतेला आणि एकूणच सरकारला वेठीस धरल्यामुळं इंदिरा गांधींनी ब्ल्यू स्टारचं ऑपरेशन केलं आणि यामध्ये सुवर्ण मंदिरातील कारवाईमुळं पुढं जाऊन 84मध्ये इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. या कालावधीमध्ये उरलेल्या कालावधीमध्ये राजीव गांधींना शपथविधी देण्यात आली आणि त्यांना पंतप्रधान करण्यात आलेलं दिसून येतं. म्हणजे जी 8वी लोकसभा आहे पुढं 84मध्ये इंदिरा गांधींच्या सहानुभूतीच्या लाटेवरती राजीव गांधी सत्तेवर आले आणि राजीव गांधींनी प्रचारादरम्यान आपल्या परिवाराच्या योगदानाची भारतीय लोकांना आठवण करून दिली आणि ही निवडणूक 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर 1984 पर्यंत ती चाललेली दिसून येते आणि 404 जागा या म्हणजे काँग्रेसच्या जागा ज्या लढवायची पद्धत होती ती हळूहळू पुढं कमी आलेली दिसून येते आणि भारतीय जनता पक्षाला त्या कालावधीमध्ये 2 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये पुढं 84च्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इंदिरा गांधीच्या हत्येची सहानुभूती असेल. त्यानंतर पुढं जर पाहिलं की राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली या सरकारने भारतात संगणक क्रांती आणली, त्यांना आधुनिक भारताचे पंतप्रधान असंही म्हटलं गेलं आणि निर्णयामध्ये दूरध्वनी क्रांती असेल, शिक्षणाचा प्रसार असेल, 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार असेल, हे मुद्दे तुमच्या त्या पेपरच्या लिखाणामध्ये आले पाहिजेत. पंचायत राज्याच्या अधिकारातील वाढ असेल, असे महत्त्वपूर्ण निर्णय असतील.
त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बोफोर्स घोटाळ्यांचा समावेश असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला. पुढे 1991मध्ये तमिळनाडूमध्ये लिट्टे संघटनेच्या कार्यकर्त्याने श्रीलंकेमध्ये सिंहली आणि तमिळी यांच्या संघर्षामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे चिडून जाऊन त्यांचीही एका स्फोटामध्ये हत्या करण्यात आलेली दिसून येते. अशा पद्धतीनं तुम्हाला एकूणच निवडणुकीचा जो आढावा आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनंच ते लिहायचं आहे. कोणाला काय याबद्दल शंका आहे ते 2014 ते 2019 पर्यंत असेल, तुम्हाला ते विश्लेषण तुमच्या ह्याच्यामध्ये यायचं आहे. त्यामध्ये 91चं मंडल ते कमंडल असा प्रचार असेल. त्यानंतर 2014 त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचे जे वाक्य आहे मी एका पक्षाचा नाही तर तुम्ही एका देशाचा पंतप्रधान आहे अशी भूमिका असेल. चौकीदार मी चौकीदार आहे अशा पद्धतीचं 2014चं इलेक्शन किंवा 2019चं इलेक्शन आहे. अशा पद्धतीनं इलेक्शनचं विश्लेषणात्मक पातळीवरती तुम्हाला या घटकांचा अभ्यास करून तुम्हाला आघाड्यांचं राजकारण, एक पक्ष पद्धतीचा उदय, प्रादेशिक पक्षांचं राजकारण या पद्धतीनं तुम्हाला ते अभ्यासायचं आहे. यामध्ये दक्षिणेतले पक्ष असतील, महाराष्ट्रातले पक्ष असतील, निवडणुकांचं राजकारण कसं घडलं याचाही अभ्यास, पक्षाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका कशी आहे हेही तुम्हाला त्यामध्ये तत्वप्रणाली, प्रस्तावना, विषय विवेचन, व्याख्या अशा पद्धतीनं, व्याख्या यामध्ये काही येणार नाही, विषय विवेचन, वैशिष्ट्ये काय होती त्या इलेक्शनची अशा आणि त्याचे इलेक्शनचे मुख्य मुद्दे काय होते अशा पद्धतीनं आणि समारोपाच्या पातळीवरती आघाड्यांचं राजकारण कसं घडतं, प्रादेशिक पक्षाचा उदय कसा झाला, काँग्रेसचा ऱ्हास कसा झाला, BJPचा उदय कसा झाला यातील मुख्य मुद्द्यांचा एक पातळीवरती तुम्हाला त्या तुमच्या अभ्यास करून तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये ते मांडायचं आहे. याबद्दल कुणाला काही शंका आहे या घटकाविषयी? अत्यंत चांगल्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये ते मांडलेलं आहे. तुम्ही ते वाचा आणि तुमच्या पेपरमध्ये लिहा. सर पुस्तक कधी मिळणार आहे तो? पुस्तकं सर आहेत की. कुठलं अभ्यास केंद्र आहे सर तुमचं? कराड एचएम कॉलेज. बनसोडे सर जे आहेत, एचएमचे बनसोडेच ना? बनसोडेच आहेत. बनसोडे नाही सर, माहित नाही मला. आहेत बनसोडे जरा फोन करा, कारण पुस्तक जे आहे ते वेगवेगळ्या अभ्यास केंद्रावरती पाठवण्याला म्हणजे आजपासून ते डिस्ट्रीब्यूट करायला लागलेले आहेत किंवा तुम्ही मागणी करा. पुस्तकं अवेलेबल आहेत ज्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुठं जे नवीन मुद्दे ॲड झालेले ते तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात दिले जातील. त्याबद्दल काही अडचण नाही. ओके सर. ओके सर. मला वाटतं जरा लवकर पुस्तक. दुसरं एक माझं हे की आपलं किती वाजेपासून किती वाजेपर्यंत लेक्चर ऑनलाईन असते? ते शेड्यूल मी दिलेलं आहे. तुम्ही ग्रुपला जॉईन नाही पॉलिटिकल सायन्सच्या? आहे सर. आहे त्याच्यामध्ये शेड्यूल दिलंय का? शेड्यूल PDF दिलंय का सर? बघतो सर. म्हणजे आता तुम्ही विचारलाय प्रश्न म्हणून 11 ते 1 या कालावधीमध्ये म्हणजे या कालावधीमध्ये आपण घेतोय सर्वसाधारण. ओके सर, थँक्यू. आणि अतिशय चांगलं व्यवस्थित समजतंय. अभ्यास तर करतोच आम्ही, पण हे सुद्धा तुम्ही अतिशय चांगलं हे करताय त्यामुळे समजते व्यवस्थित. कसं आहे आपल्या या सेमिस्टर पद्धतीमुळं परीक्षा, पेपर, रिझल्ट या कालावधीमध्ये याच प्रक्रियेमध्ये आपण अडकलोय. खरं तर मला हे चांगल्या पद्धतीनं अभ्यासून तुम्हाला शिकवावं, म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवावं. शिकवावं म्हणण्यापेक्षा तुमच्याशी चर्चा करून ते पोचवावं हे मला एक प्रकारे आवडतं. मला आवडतं म्हणजे प्रत्येक शिक्षकाला पण ते आवडलं पाहिजे. कारण चर्चेच्या पातळीवरती बोलणं आणि त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी पुढे येऊन बोलणं हे एक वेगळं आहे. लक्षात घ्या. म्हणजे यातनं आपल्याला शिकायला मिळतं आणि ते कार्यान्वित करणं. म्हणजे आज आपण जरी ते SCCचा पेपर जो आहे म्हणजे स्किल इन्हान्समेंटच्या माध्यमातून आपलं जे गुणकौशल्य विकसित करणं म्हणजे काय की हे कुठं तर मांडता आलं पाहिजे, हे कुठं तर लिहिता आलं पाहिजे, मात्र आपण वेगळ्याच ह्याच्यामध्ये अडकलोय सध्या.
बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांची विचारणा असते की मला फक्त मार्कशीट पाहिजे आहे, मला फक्त रिझल्ट नाही पाहिजे नाही आहे नाही आणि मला फक्त डिग्री पाहिजे आहे. हो. कुठंतरी आज नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी हे कसे वाईट आहेत हे न समजता फक्त ट्विट करणं, म्हणजे 1 रुपयाला 1 ट्विट मला मिळलंय आणि जय श्रीराम म्हणणं किंवा अल्लाहू अकबर म्हणणं यापर्यंतच आपली पिढी आणि खऱ्या अर्थानं पायाभूत सोयीसुविधा मिळवण्यासाठी आणि देश आपला बळकट करण्यासाठी न झटणं हे आपल्या तरुणासमोर असलेलं मोठं आव्हान आहे. आणि अँड्रॉइडच्या माध्यमातून कितीतरी वेळ आपला टाईम स्पॅन आपण आपला वेळ वाया घालवायला लागलो आहोत. जिथं आईन्स्टाईननी एक ठिकाणी सांगितलं होतं की जरी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जरी अणुरेणूचा शोध लावला असेल, एवढ्या मोठ्या ऊर्जेचा शोध लावला असेल, त्या ऊर्जेचा विध्वंसासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. पुढे जाऊन नॅशनल कॅरेक्टर म्हणून महात्मा गांधीच जगाला सत्य अहिंसाचा जो संदेश दिला जातो आणि सत्य अहिंसाच्या माध्यमातूनच आपण प्रगती करू शकतो आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याच्या माध्यमातून जग एक जाग्याला येऊ शकतं. आणि कुठं तर आपण या टेक्नॉलॉजीच्या अतिरेकी वापरामुळं आपली प्रगती थांबवतो की काय. आणि सापेक्षवादाच्या सिद्धांतामध्ये आईन्स्टाईननी सांगितलं की जो आपली प्रगतीमध्ये गुंतलेला असतो, अभ्यासामध्ये गुंतलेला असतो, घड्याळाची गतीही त्याच्यासमोर थांबते. त्याचा विचार न करता आपली तरुणाई आज खऱ्या अर्थानं वेगळ्याच विश्वामध्ये रमलेली असलेली दिसून येते आणि त्याचाच फायदा राजकीय नेतृत्व करणारे लोक घेतात आणि इलेक्शनमध्ये फायदा घेऊन पुढली 5 वर्ष सत्ता उपभोगतात. याचा कुठंतरी अभ्यास आपल्या तरुणांनी किंवा जनतेने डोळसपणे केला पाहिजे. तरच ही जी जगामध्ये आदर्श असणारी लोकशाही व्यवस्था जी आपली आहे ती कुठंतर बळकट होईल आणि जगाचा आदर्श होईल आणि ती असेलही. मात्र आज G20ची परिषद भारतामध्ये घेऊन त्याचं फायदं काय आहेत, तोटं काय आहेत याचाही अभ्यास आपल्या जनतेनं, आपल्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, अशी एक माफक अपेक्षा असते. आणि ती खरं प्रत्येकाने ते अनुकरणीय आहे. कारण पुस्तक ज्यावेळेस सुहास पळशीकर असतील किंवा ग्रॅन्युअल ॲस्टिन असतील किंवा रजनी कोठारी असतील, या लोकांची जी पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजेत. म्हणजे पुस्तक हे माणसाला समृद्ध करतं हे कुठं तर लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे संतांनीही बैठक मारली. म्हणजे शास्त्र शिकताना एका जागेला बसून चालत नसतं आणि शस्त्र शिकताना एका ठिकाणी स्थिर होऊन चालत नसतं. तसं शास्त्र शिकताना एका ठिकाणी बैठक मारावी लागते. त्या पद्धतीनं बैठक मारली तरच तुम्ही बुद्धी, मन, मनगट आणि मस्तक ज्यावेळेस सदृढ होतं त्यावेळेस राष्ट्र हे सदृढ होतं. हे कुठंतरी आपल्या नागरिकांना, भारतीय नागरिकांना ते कळालं पाहिजे, हीच या ठिकाणी अपेक्षा आहे. आज फक्त प्रश्न विचारले जातात, ही वेबसाईट कुठं दिसली जाते, हे कुठं दिसलं जातं. आणि चित्रपट ज्यावेळेस पाहतो किंवा एखादा प्रिंट मीडियामध्ये आपण पाहतो त्यावेळेस डोळसपणे या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं एक नागरिक म्हणून. आपण पुढचा भाग जो आहे तो पण पाहणार आहोत, पण वेळेचा टाईम बॉन्ड आहे आपल्याकडं. त्यामुळं पुढचा जो भाग आहे भारतीय राजकारणातील जात आणि समूह यांचं कसं राजकारणामध्ये समावेश होतो. त्यानंतर राजकीय अर्थकारण काय आहे, म्हणजे 91 पासून किंवा 52 पासून जी पॉलिसी निर्माण केली त्यामध्ये 35च्या राज्यघटनेचा कसा प्रभाव होता. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था कशी आली, मिश्र अर्थव्यवस्थेनंतर बँकांचं खाजगीकरणाचा मुद्दा असेल, बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, इतर गोष्टींचं खाजगीकरण आहे. हे 2 घटक आहेत ते मी तुम्हाला
माझ्या पद्धतीनं रेकॉर्डच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तुम्ही अभ्यास करावा आणि चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जावं आणि राज्यशास्त्र हे चांगल्या पद्धतीनं आत्मसात करावं. कारण राज्यशास्त्रामध्ये इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र याचा सांगोपांग अभ्यास केला जातो, मानसशास्त्राचाही अभ्यास केला जातो. त्यामुळं राज्यशास्त्र समजून घेतल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं आपले ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी कळतील आणि पुढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. थांबूया आपण. ओके सर, थँक्यू. पुस्तकं तेवढी घ्या आणि अभ्यास सुरू हो सर, घेतो. शेड्यूल जरी 23 ओके. तारखेचं आहे, मंजिल जरी दूर नाही, मंजिल अगदीच जवळ आली आहे, पण आपल्याला यश हे मिळवायचंच आहे. ओके, सर, क्वेश्चन पेपरचं स्वरूप समजू शकेल का? क्वेश्चन पेपरचं स्वरूप समजू शकेल का? गेल्या सेमिस्टरला तुम्ही एक्झाम दिली होती ना? गेली हो. सेमिस्टर त्या पद्धतीनंच आहे. ओके सर. सर लेक्चर टाइम सकाळी जरा लवकर होऊन नाही काय 10:30 वगैरे? 10:30ला सुरू करूया. काय टाइम टेबल तयार केले तर 10:30ला सुरू करू, काय अडचण नाही, काय प्रॉब्लेम नाही सर, करूया. कसं होतं आम्ही सर जरा जॉबला आहे, मग काही वेळ असतोय म्हणून म्हटलं. सर तुम्ही कुठे जॉब करताय आता सध्या? ते ऑफिस तुमचं दिसलं होतं काय तर. सर मी क्लर्क आहे DED कॉलेज गारगोटी. अरे वा, म्हणजे गारगोटी त्या मौनी हो, महाराजांच्या विद्यापीठात मौनी आहात विद्यापीठ. तुम्ही? हो हो सर. बरं बरं. राज्यशास्त्राचा विद्यार्थी तिथं सक्रिय आहे बघा एक, काय नाव? सुशांत माळवी. हा माळवी सर. हो हो ओळखी सर. सहयोग हो सर. फाउंडेशनचा तो सदस्य आहे. होय. सामाजिक हो. आणि राजकीय मध्ये तो सक्रिय असतो. आणि मित्र आहेत सर माझे ते, काय अडचण हो नाही. हो, चांगल्या पद्धतीनं काम करतो. हो हो सर, ओके, घेतो मग हे करतो. करूया सर. चालेल. ओके, थांबूया. हो हो ओके सर, थँक्यू. एक मिनिट, मला स्क्रीनशॉट घेऊ द्या शेवटचा. जास्त थिअरॉटिकल बेसला पण मी जास्त बोलत नाही आहे आणि जास्त व्यावहारिक पण बोलतोय. असं असेल तरी पण सांगा, म्हणजे संकल्पनाच्या पातळीवरती मी जास्त बोलत नाही. मी जास्त व्यावहारिक पद्धतीने कसं समजेल यापर्यंत जातोय आणि अशा पद्धतीनेच आपल्याला लिहायचं आहे. ओके, थिअरॉटिकल मांडणी जिथं आहे तिथं थिअरॉटिकल पद्धतीनं लिहा. व्याख्येच्या पातळीवरती व्याख्या थोडक्यात लिहिणं, मुद्देसूद लिहिणं ही परीक्षार्थीची लक्षणं आहेत, त्या पद्धतीनं जाऊ. ओके सर, ते सर, हीच पुस्तक पद्धत तुमची योग्य आहे. आता जी सुरू आहे ती व्यवस्थित पद्धत आहे, त्यात काय बदल करू नका शकतो. धन्यवाद. ओके. सर, पुस्तक कुठलं सांगितलं होतं मगाशी तुम्ही, अजब पुस्तकालयचं? त्या ह्याचं का, ब्ल्यू स्टार, ऑपरेशन ब्ल्यू स्टार. हा. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचं पुस्तक तुम्ही विचारा. अजबचंच बहुतेक मी बघितलं होतं, मी वाचलंय हा ते पुस्तक मॅडम. आता त्याचं पुस्तकाचं नावच माझ्या ब्ल्यू विद्यार्थ्याने कोणीतरी घेऊन गेलं असेल माझ्याकडून पुस्तक ते, पण ते पुस्तक अक्षरशः ते पुस्तक वाचत असताना अंगावर काटा येतोय, तो प्रसंग उभा राहतोय. म्हणजे म्हणजे थोडं वाचले मी. जनरल जे अरुण कुमार वैद्य होते त्यांची पण हत्या झाली बघा नंतर, पुण्यामध्ये गोळ्या मारून त्यांना चौकामध्ये मारलं बघा. म्हणजे किती राजकारणामध्ये किती सक्रिय असतात ही लोक बघा व्यवस्थेमध्ये, आणि कशा पद्धतीनं एखाद्या पॉलिसीमध्ये किती अडचण येते. म्हणजे सिंहली आणि तमिळीच्या संघर्षामध्ये ज्यावेळेस राजीव गांधी उतरले आणि त्यांना एका गटानं कसं मारलं, म्हणजे कशा पद्धतीनं याचं राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे काँग्रेस घराण्याने किती मोठ्या पार प्रमाणामध्ये आपलं रक्त सांडलेलं यामध्ये दिसून येतं बघा, लक्षात घ्या. हो सर, ठीक आहे. ठीक आहे. मी ते पुस्तक फक्त बघते की. येस बघा, ते ब्ल्यू स्टार, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ते मेजरनच कुठले तर, म्हणजे जे मेजर होते स्वतः त्या ऑपरेशनमध्ये होते त्यांनी ते लिहिलेलं आहे, अक्षरशः अंगावर काठावर. नाही, प्रकाशन कुठलं सर? सर प्रकाशन कुठलं? मी तुम्हाला जरूर सांगेन, आपण मी ते बघतो मी आणि तुम्हाला सांगतो. ओके सर. आणि हे वाचताना तुम्ही ते रामचंद्र गुहाचे जे पुस्तक आहेत, इंडिया आफ्टर गांधी, त्यानंतर इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या संग्रही असाव्यात. कारण पुस्तकं घेत जावं, महिन्याला एखादं पुस्तक जरा घेत जावं, चांगली पुस्तकं.
वाचत जावं ते पुस्तक असावं आपल्या संग्रही. सर जरा लिस्ट पर्सनल फोन करतो मी, जरा अशी लिस्ट जरा पाठवली तर बरं पडेल या पुस्तकांची आता जे सांगितलंय तुम्ही. येस, मी ग्रुपवरती पण टाकेन ओके. कारण इतर पण ओके, ओके. येस ठीक आहे. ओके ओके ओके. थँक्यू.